प्राणीमात्र ज्ञान विज्ञान यांच्या रक्षणासाठी अवंती नगरीत हे अनुष्ठान सदैव चालू असे। याच अवंती नगरीतील शंकरांचे निस्सिम भक्त वेदप्रिय ऋषी आणि त्यांची मुलं म्हणजेच ऋषी देवप्रिय, प्रियमेघा, संस्कृत आणि सुब्रत हे देखील असेच अनुष्ठान यज्ञ नेहमी करत असत। या काळात रत्नमाल पर्वतरांगांमध्ये दूषण नावाचा एक धर्मद्रोही राक्षस प्रचंड उत्पात मागवत होता। त्याला प्रत्यक्ष ब्रह्मदेवाकडूनच अजेय होण्याचं वरदान प्राप्त होतं। या दूषण राक्षसाने आपल्या प्रचंड फौजेसह या अवंती नगरीत देखील धर्म, वेद, ज्ञान, विज्ञान यांचे रक्षण करणाऱ्या ऋषी मुनींवर आक्रमण केले। सर्व ऋषीमुनी जनता भयभीत झाले। अधर्मच धर्मावर विजय मिळवू लागला। त्यावेळेस शिवभक्त वेदप्रिय ऋषी आणि त्यांच्या पुत्रांनी कोणीही घाबरून जाऊ नये आणि सर्व शक्तिमान अशा भगवान शंकरांवर विश्वास ठेवावा असं आवाहन केलं आणि त्यांनी भगवान शंकराचा धावा चालू केला। आपल्या भक्तांची आर्त हाक ऐकून अधर्माचा नाश करण्यासाठी भगवान शंकर प्रत्यक्ष प्रकट झाले। आणि त्या उन्मत्त दूषण राक्षस आणि त्याच्या असुर सेनेशी घनघोर युद्ध केले। देवांचे देव असलेल्या शंभो शंकरासमोर ब्रह्मदेवाचे वरदानही निष्प्रभ ठरले आणि पृथ्वीवर उत्पात माजवणाऱ्या या असुराचा अवंती नगरी म्हणजेच आजच्या उज्जैनमध्ये सर्वनाश झाला। सर्व प्राणी मात्र, ऋषीमुनी, सजीव सृष्टीने भगवान शंकरांचा जयघोष केला आणि अवंती नगरीतच वास्तव्य करण्याची विनंतीही केली। भगवान शंकरांनी त्यावेळेस धारण केलेलं रूप हे सर्वात रौद्र रूप समजलं जातं बरं का। त्याच रौद्र रूपी शंकराने भक्तांची विनंती मान्य करून तिथे एका विशिष्ट जागेवर आपल्या त्रिशूळाचा वार केला आणि पाहता क्षणी त्यातून एक शिवलिंग प्रकट झालं। आणि असुरांचा काल बनून आलेले महाकाल शिवशंकर तेथे कायमस्वरूपी स्थित झाले। असं म्हणतात की प्रत्यक्ष ब्रह्मदेवानेच मग या शिवलिंगाभोवती मंदिराची बांधणी केली। देशातीलच नव्हे तर संपूर्ण जगातील हे एकमेव दक्षिणमुखी शिवलिंग आहे। ही झाली महाकाल शिवलिंगाची पुराणातील ऐतिहासिक कथा। अक्षरशः लाखो वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या अनेक पुराणांपैकी 2 ते 3 पुराणांमध्ये या मंदिराच्या अस्तित्वाचा उल्लेख आढळतो। हा म्हणजेच या मंदिराचे प्रत्यक्ष अस्तित्व त्याही आधीच असलं पाहिजे आणि इतक्या लाखो वर्षांपूर्वीचा देखील आपल्या हिंदू धर्माचा वैज्ञानिक गाभा आता तुम्ही पहाच। महाकाल यामध्ये काल या शब्दाचे 2 अर्थ होतात। एक म्हणजे वेळ किंवा कालचक्र आणि दुसरा म्हणजे मृत्यू। सूर्य सिद्धांताप्रमाणे पृथ्वीचा आकार गोल असण्याबाबत आपल्या ज्ञानी ऋषी मुनींनी शोध लावल्याचा उल्लेख अनेक प्राचीन वेद पुराणांमध्ये आपल्याला आजही आढळतो। पाश्चिमात्य शास्त्रज्ञांनी हा शोध लावण्यापूर्वीच हे ज्ञान आपल्या धर्मात हजारो वर्षांपासून उपलब्ध आहे। उज्जैन महाकाल हे शिवलिंग पृथ्वीच्या अशा बिंदूवर स्थापित आहे की जेथे 0 लॉंगिट्यूड आणि लाईन ऑफ कॅन्सर अर्थात 0 रेखांश आणि कर्कवृत्त यांचा बरोबर छेदबिंदू आहे। लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड
म्हणजेच अक्षांश आणि रेखांश हे पृथ्वीच्या भौगोलिक स्थितीचं मापक आहे हे तर आपण शिकलेलो आहोतच. आजची जीपीएस सिस्टीम देखील याच अक्षांश आणि रेखांशाच्या गणितावरच तर काम करते. भगवान शंकरांना कालदेवता म्हणून पूजलं जातं आणि भौगोलिक दृष्ट्या देखील आत्ता असलेलं महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे पृथ्वीचा बरोबर केंद्रबिंदू आहे. हजारो वर्षांपासून दिवसाची सुरुवात ही उज्जैनच्या रेखांशावरून होणाऱ्या सूर्योदयापासूनच गणली जात असे. ह्या रेषेला भूमध्य रेषा म्हणून आपण ओळखतो. पंचांगाची रचना देखील याच भूमध्य रेषेला प्रमाण म्हणून व्हायची. अशा प्रकारे उज्जैन हा जगाच्या कालगणनेचा केंद्रबिंदू होता. सन 1884 इंटरनॅशनल मेरिडियन कॉन्फरन्स मध्ये ग्रीनविच ह्या रेषेला पाश्चिमात्य देशांनी भूमध्य रेखा मानायला सुरुवात केली आणि पृथ्वीचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग केले व त्या रेषेच्या शून्य रेखांशापासून म्हणजेच सध्याची जीएमटी या कालगणनेला सुरुवात झाली. म्हणजे मागील 100-125 वर्षापूर्वीपर्यंत जगाच्या कालगणनेचा केंद्रबिंदू म्हणजे उज्जैन शिवलिंगाचे स्थान होय. आजही भारतात जेव्हा जन्मकुंडली बनवली जाते ती भारताच्या ग्रीनविच लाईन प्रमाणे म्हणजेच उज्जैनच्या कालगणनेनुसारच बनवली जाते. जी वेळ सध्याच्या IST इंडियन स्टँडर्ड टायमिंगच्या 29 मिनिटं मागे आहे. पृथ्वीवरील कर्करेषा जी उज्जैनसह भारताच्या तब्बल 8 राज्यांमधून जाते ती रेखांशाला उज्जैन या ठिकाणीच बरोबर 0 अंशामध्ये छेदते आणि त्यामुळेच उत्तरायणात या महाकाल ज्योतिर्लिंगाच्या बरोबर वर सूर्यबिंब येत असून पृथ्वीचा उत्तर भाग मंगळ ग्रहाच्या सर्वात जवळ जात असतो. आणि याच गणितानुसार याच उज्जैनमध्ये मंगलनाथाचे मंदिर देखील हजारो वर्षांपासून आहे. उज्जैनच्या या कालगणना बिंदूचं महत्व याकरताच महत्वाचं आहे की त्या काळी खगोलशास्त्रज्ञाचा अभ्यास करणारे भारतीय ऋषीमुनी या बिंदूपासूनच तर ग्रह ताऱ्यांची स्थिती निश्चित करत होते. वराहमिहिर, ब्रह्मगुप्त व भास्कराचार्य यांच्यासारखे प्राचीन भारतीय खगोलशास्त्रज्ञ हे भौगोलिक आणि खगोलशास्त्रज्ञाचा अभ्यास करण्यासाठी उज्जैन येथे स्थायिक झाले होते. तर गणेश भक्तांनो, यावरूनच हे लक्षात येत आहे की आपला सनातन हिंदू धर्म हा जगातील सर्वात प्राचीन आणि आद्य धर्म असून विज्ञाननिष्ठ आहे. अनेक प्राचीन मंदिरं, आपण करत असलेले सण वार यामागे सायंटिफिक लॉजिक्स म्हणजेच वैज्ञानिक तर्क आहेत. फक्त तसा डोळस अभ्यास आणि दृष्टिकोन हवा. या प्राचीन जागृत अशा महाकाल ज्योतिर्लिंगावर स्मशानातील राखेचे भस्म आणून लावण्याची हजारो वर्षांची प्रथा आहे. सध्याच्या काळात मात्र हे भस्म गायीच्या शेणापासून बनवलं जातं. चला तर मग आपणही भारतासारख्या प्राचीन, ज्ञानी आणि ऐतिहासिक भूमीत जन्म दिल्याबद्दल भगवान महाकालेश्वराचे आभार मानूया आणि भक्तिभावाने करूया प्रसिद्ध अशी महाकालेश्वराची भस्म